दिवसाची रोज जशी सुरुवात होते ना, त्याचप्रमाणे ही गोष्टही माझ्यासोबत रोजच घडत असते. कोणती ना, तर ती पुढे सांगते. त्या अगोदर मस्त सकाळी-सकाळी उठले आणि मॉर्निंगला सकाळी सगळ्यात अगोदर पाणी तापवायला ठेवलं. कारण शिवांशला आणि मिस्टरांना छान पाणी कडक पाहिजे असतं. कारण हिवाळा चालू आहे, थंडी वाजते, त्यामुळे पाणी जास्तीत जास्त घेतात ते. मी सुद्धा जास्तच घेते. त्यानंतर बघा, आता शिवांशला रेडी करायचं आहे. मॉर्निंगचा हा जो टाईम असतो ना, माझ्यासाठी खूप टास्क असतो. कारण मॉर्निंग उठल्यापासून तर 9 वाजेपर्यंत मला शिवांसाठी पूर्ण म्हणजे एनर्जी जमा करून ठेवावं लागते. जसं उठले ना, की माझ्याकडे इतकी एनर्जी जमा झालेली असते की शिवांश 9 वाजेपर्यंत जावेपर्यंत माझ्या बॉडीमध्ये जी एनर्जी असते, म्हणजे काम करण्याची जी लेवल असते ना, खूप हाय असते. कारण एकदम झटपट मला कामं करायची असतात. कारण शिवांशला रेडी करायचं असतं, एकीकडे टिफिन रेडी करायचा असतो. शिवांश जोपर्यंत स्कूलला 9 वाजता घराबाहेर जात नाही, तोपर्यंत मला एका पाठोपाठ दुसरी कामं करायचीच असतात. कारण मुलं इतके म्हणजे सकाळी छोटी मुलं असली की थंडीमध्ये म्हणा किंवा डेली त्यांचं जे रुटीन असतं उठण्याचं, त्यांना त्यामध्ये म्हणजे थोडासा आळस वगैरे येत असतो, झोप येत असते. त्यामुळे त्यांना उठवणं म्हणजे एक टास्कच असतो. मुलांना रेडी करताना कसं आहे ना, थोडंसं नादी लावूनच घ्यावं लागतं. कारण मुलांना थोडंसं इकडे तिकडे चिडलं किंवा काहीतरी झालं की लगेच मुलं म्हणजे चिडतात आणि त्यामुळे मग आवरायला थोडा त्रास देतात. मग त्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं याला गोडीनेच रेडी करूया. तर सकाळी उठून छान आता डब्याला काय द्यायचं ना, तर म्हटलं चला मेथीची भाजीच देऊया. मेथीची भाजी ही कालच मी आणलेली होती, तर 15 रुपयाला मेथीची भाजी आणली होती. मेथी तर आता स्वस्त झालेली होती, त्यामुळे म्हटलं चला आता पालेभाज्या पण खाणं होईल त्या निमित्तानं. तर चला आता मेथीची भाजी छान बनवून झालेली होती. तर कोरडी मेथीची भाजीच बनवणार आहे, बिना पाण्याची. तेला फुलाचीच मी भाजी बनवलेली होती. मस्त लसूण आणि मिरची घातली. त्यानंतर बघा, एकीकडे भाजी छान शिजत होती, तोपर्यंत म्हटलं चला पोळ्या बनवून घेऊया. पोळी बनवताना कसं ना, शिवांशला मी टिफिनला एकच पोळी देत असते. त्यातूनही तो कधी खातो, कधी आवडीची भाजी असेल तर पूर्ण फिनिश करतो, नाही तर मग रिटर्न येते पोळी. पण तरी पण मी माझा प्रयत्न पूर्ण करते देण्याचा. त्यानंतर बघा, एकीकडे छान आता चहा ठेवायला घेतला. कारण मला सकाळी चहा सगळ्यात अगोदर लागतो. कारण जेव्हा मी हा टिफिन आणि शिवांशला जो रेडी करते ना, त्यावेळेस मला असा चहा प्यायचाच असतो. तर शिवांश एकीकडे आंघोळ करत होता, तोपर्यंत म्हटलं चला आता चहा वगैरे ठेवून घेऊया. तर चहा वगैरे ठेवला. चहा छान उकळेपर्यंत आहे ना, मस्तपैकी एकीकडे टी व्हीवर गाणी लावून दिले. सकाळी मॉर्निंगला मला अशी देवांची गाणी वगैरे ऐकायला खूप आवडतात. एकीकडे कामसुद्धा माझं छान होतं. चहा गाळून घेतला, चहा वगैरे पिला. कारण सकाळी खूप मला मळमळ होत होती आज खूप, म्हणजे तेल म्हणजे ऑलरेडी असं म्हणजे झोपेतून उठलं की खूप कलमल होत असते. तर त्यामुळे म्हटलं चला चहा वगैरे घेऊया. चहा घेतला, फ्रेश झाली. त्यानंतर छान शिवांशला रेडी केलं. त्याला मॉइश्चरायझर आणि तेल लावून छान त्याचे केस विंचरून घेतले. कारण बरेच केस आता त्याचे वाढलेले होते. कटिंग करायला सुद्धा जायला टाईम नाही आहेत आणि त्याचे आता ॲन्युअल फंक्शन पण राहील. त्यामुळे म्हटलं चला राहून देऊ आपण लॉंग केस. फक्त त्याची निगा नीट ठेवण्यासाठी ना, तेल वगैरे चुपून लावलं आणि केसाची थोडी भांग पाडून घेतली. त्यानंतर देवाचं एकीकडे छान असं गाणं लावले. अंथरूण वगैरे तोपर्यंत टाईम होता, त्यामुळे अंथरूण